समितीच्या अहवालातून पुढे आलेले आता जे दोषी आहेत त्यांच्यावरती कारवाई निश्चित झाली पाहिजे। सोमनाथ सूर्यवंशीचा जो मारहाणीमध्ये मृत्यू झाला असा जर अहवाल आला असेल, त्याला जो कोणी कारणीभूत असेल त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे, ही शासनाची भूमिका आहे आणि मुख्यमंत्र्यांनी हे स्पष्टपणे सांगितलेलं आहे। या जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई ही होईलच। दिशा सालेन प्रकरणामध्ये आदित्य ठाकरेंचा समावेश आहे। 2-3 दिवस पुन्हा हे प्रकरण वर आलेलं आहे, काय सांगू शकाल? दिशा सालेन प्रकरण हे अत्यंत गांभीर्याने घ्यायचं प्रकरण आहे, याला राजकारण म्हणून पाहू नका। त्याच्यामध्ये जे काही तुमच्या चॅनलच्या माध्यमातून बातम्या आलेल्या आहेत, त्या दिवशी घडलेली तिथलची रात्रीची पार्टी, तिथं तिच्यावर झालेला बलात्कार, रेप ज्याला म्हणतात, अशा प्रकार झालेलं रेप, आणि त्याच्यातून तिला जे ढकलून देण्यात आलं, म्हणजे ढकलून दिलं नाही तर तिला मारल्यानंतर फेकलं, तिच्या कुठेही डोक्यावर जखम नाही आहे, तिच्या कुठे शरीरावर जखम नाही आहे, मग असा मृत्यू होतो कसा? हे सगळं संशयास्पद आहे। आणि तिच्या वडिलांनी जे काही सांगितलं आहे की 5 वर्ष मी दबावामध्ये होतो, माझ्यावर प्रेशर होतं, माजी महापौर ज्या मुंबईच्या आहेत त्यांचा प्रेशर होतं, माझ्यावर नजर कैदेत असल्यासारखं मी होतो, म्हणून ते हायकोर्टात गेलेत आणि हायकोर्टामध्ये जोही न्यायमूर्ती जो काही आदेश देतील त्यानुसार कारवाई होईल। परंतु निश्चितच एक महिलेवर अशा प्रकारचा राजकीय ताकद वापरून जर अत्याचार होत असेल तर त्यांना सगळ्यांना फासावर लटकवलं पाहिजे। मुंबईतल्या रस्त्यांवरनं एकनाथ शिंदेंना भाजपच्या आमदारांनीच घेरलेलं आहे, खड्ड्यात पैसे गेलेले तशा प्रकारची भावना व्यक्त केलेली आहे, काय सांगाल? त्यांना आणखीन त्याची कल्पना नसेल। मुंबईच्या रस्त्यावर हातात पाईप घेऊन रस्ते साफ करणारा मुख्यमंत्री देशाने कधी पाहिला नव्हता, ते एकनाथ शिंदे साहेबांनी केलेलं आहे। रस्ते साफसफाई करणं निश्चित चुकीचे आरोप आहेत। काही ज्या गोष्टी मनाने करायच्यात ना, त्या सगळ्या शिंदे साहेबांनी केलेल्या आहेत। म्हणून 24/7 काम करणारा मुख्यमंत्री म्हणून त्यांचा गौरव आहे महाराष्ट्रामध्ये झालेला आहे। का घेरण्याचा प्रयत्न केला जातो असं वाटतं? नाही, घेरण्याबिरण्याचं असं अधिवेशन सुरू झाल्यापासून अनेक मुद्दे काढण्यात आले हो, असं एकनाथ शिंदे साहेबाला घेरणं इतकं सोपं नाही आहे। हे अनेक सगळ्या साखळदंड तोडून आम्ही बाहेर निघणारे लोक आहोत, म्हणून असं कोणी घेरणं आणि त्याला आम्ही काही अटक आम्हाला होईल असं समजायचं काहीच कारण नाही। नागपूरची दंगल आणि औरंगजेबाची कबर यावरून आता NIAचं संपूर्ण मराठवाड्यावरती लक्ष आहे, प्रामुख्याने ही दंगल कुठे पिटवली असं वाटतं तुम्हाला, आणि NIA आता त्यामध्ये एंटर करते? ते बघा, अतिरेकासाठी काही जे काही केंद्र आहेत भारतातली, त्यामध्ये प्रामुख्याने अडवाणीच्या काळामध्ये सुद्धा, ते उपपंतप्रधान असतानाच्या काळामध्ये सुद्धा संभाजीनगर हे नेहमीच अतिरेकाचा अड्डा मानल्या जातात। आणि म्हणून ज्या काही हालचाली होत आहेत, आताही यावेळेला मोठ्या प्रमाणात दंगली घडवण्याचा त्यांचा मानस आहे। त्याचा एक भाग लोकांचं लक्ष केंद्रित करण्यासाठी झालेली ती नागपूरची दंगल आहे, परंतु त्याचा परिणाम आता या पूर्ण मुंबईमध्ये किंवा इतर महाराष्ट्राच्या ठिकाणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही। म्हणून शासनसुद्धा तेवढं सतर्क आहे आणि शासनाने यांना सगळ्याला ठेचण्याची भूमिका घेतली। संभाजीनगरमध्ये आता कोण आहेत असे की जे दंगल भडकवू शकतात? अनेक दर महिन्याला आमच्याकडे पकडले जातात, आमच्याकडे बांगलादेशी पकडले जातात, आमच्याकडे असे अतिरेक कारवाई करणारे लोक पकडले जातात, आमच्याकडे सगळी लिस्ट आहे तशी। म्हणून हे सेन्सिटिव्ह शहर ज्याला म्हणतात ना, त्याच्यामध्ये संभाजीनगर हे प्रामुख्याने घेतले जात आहे। मुंब्रा असेल, मालेगाव असेल, हे जे काही आहेत त्याच्यातला एक संभाजीनगर आहे। म्हणून आता त्याच्यावर जो कोणी भेटेल त्याच्यावर कारवाई ही होणारच आहे। त्यामध्ये आता परमवीर सिंगांचं नाव समोर येते, त्यांचा हात असल्याचं, कारण परमवीर सिंगांनी तत्कालीन जे महबूब मुजावर म्हणून ATSचे प्रमुख होते त्यांना सांगितलेलं होतं की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अध्यक्षांना ताब्यात घ्या, त्यांनी घेतलं नाही, म्हणून ही सगळी कारवाई आता होते असं नाही। असं नाही, जो कोणी आता बघा, हे सगळ्या दंगलीमध्ये जो कोणी आरोपी असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे। कुणाला पाठीशी घालायचा सरकारचा प्रयत्न नाही, पहिलाही नव्हता, आजही नाही, भविष्यात राहणार नाही। शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरणारा कोरटकर अजूनही गायब आहे, त्याला पकडण्यासाठी कोल्हापूरची 2 पथकं नागपूरमध्ये पोहोचलेत, मात्र अजूनही सापडत नाही। अशा पद्धतीने शिवाजी महाराज त्यांचा अपमान करणाऱ्यांची खरं तर निश्चित पकडला जाईल। कायद्यासमोर कोणी मोठं नाहीये आणि शिवाजी महाराजांचा अपमान करणारं तर बिलकुल नाही, त्यांना अटकही होणारच आहे। तुम्ही पाहत असाल बीड प्रकरणामध्ये सुद्धा आता एक आरोपीला आतापर्यंत पकडले गेले नाही, पोलीस शोधत आहेत। काही वेळेला आरोपी स्वतःला शार्प समजून लपायचा प्रयत्न करतो, परंतु हे जास्त दिवस चालणार नाही, त्यांना हे अरेस्ट केली जाईल। राणे आणि भास्कर जाधव यांची आरेतुरीची भाषा आता सभागृहात आहे, सभागृहाची मर्यादा त्या ठिकाणी पाळणं अतिशय गरजेचं प्रत्येक आमदारांनी, मात्र त्या ठिकाणी आरेतुरीची भाषा आता आज सभागृहात पाहायला मिळते। ती कोकणाची थोडी भाषा असे असते, थोडी त्याला नाविलाज आहे, परंतु निश्चितच चांगले मित्र सुद्धा ते आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ABP माझ्याशी बोलताना असं म्हटलं की 2019ला मला ज्या पद्धतीने बाजूला केले गेले होते ते मला दाखवून द्यायचं होतं
की जसे एकनाथ शिंदे म्हणतात की मला हलक्यात घेऊ नका, तसे हलक्यात घेऊ नका हे मला दाखवून द्यायचं होतं, म्हणून हे सगळं केलं. नाही ते केलं नाही आहे. ज्या 19ची जी आम्ही निवडणूक लढवली होती ती शिवसेना भाजप युती म्हणून लढवली होती. ही गोष्ट लक्षात घ्या. निवडणूक एका युती म्हणून लढायची, निवडणूक झाल्यानंतर सत्तेसाठी दुसऱ्याकडे जायचं, ही जे काही प्रकार होता तो चुकीचा होता. मग त्याचा राग हा प्रत्येकाच्या मनात होता आणि आम्ही मग ते घडवण्यासाठी पुढाकार घेतला आणि तो चमत्कार आम्ही घडवला. तर बच्चू कडू आपले एकेकांचे सहकारी आहेत, मात्र कर्जमाफीची तुम्ही घोषणा केली होती, अजून होत नाही म्हणून आता ते आंदोलनाला बसलेत. रायगडाच्या पायथ्याशी आंदोलन करतात. बच्चू कडू आंदोलन करतायत, त्याची दखल सरकार घेईल.